बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज. विरारकडे जाणारी लोकल सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली आहे. वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय झालाय. नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली आहे. दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून. विजय, काय सांगाल? आता विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत झाल्याचं कळतंय. कशी परिस्थिती आहे सध्या त्या ठिकाणी? निश्चितच अतिवृष्टीमध्ये वसई आणि नालासोपाऱ्याच्या रेल्वे स्थानकातील ट्रॅकवरती पाणी साचलं होतं. त्यामुळे मागच्या 5 दिवसापासून पश्चिम रेल्वेची जी सेवा आहे ही विस्कळीत झालेली होती. मात्र आज सकाळी पाणी हे ओसरलं असल्यामुळे त्या ठिकाणची सेवा जी आहे ही आज सुरळीत झालेली आहे. मात्र स्टेशन परिसर जर बघितला तर स्टेशन परिसरात जाणारे जे सर्व मुख्य रस्ते जे आहेत हे अद्यापही पाण्याखाली आहेत. त्यामुळं स्टेशनवर जाणारा जो चाकरमान्य वर्ग आहे त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यामधूनच स्टेशन गाठावं लागत आहे. पश्चिम रेल्वेची लोकल सेवा जी विरार ते वसई आणि वसई ते विरारपर्यंतची ही जी विस्कळीत झाली होती. मात्र आज सेवा जरी सुरळीत झालेली असली तरीही नागरिकांचे प्रवाशांचे जे पाण्यातून मार्ग काढत स्टेशन गाठावं लागणारे जे हाल आहेत हे अद्यापही सुरू आहेत. हा जो स्टेशन परिसर आहे आणि या स्टेशन परिसरामध्ये आपण दृश्य जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास रस्त्याच्या मधोमध हे गुडघाभर पाणी साचलेलं आहे. प्रवासी कशा पद्धतीनं पाण्यातून मार्ग काढत असताना स्टेशन गाठत असतानाचं आपलं चित्र आहे. काल दुपारपासून जे आहे पावसाने ही विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळं अनेक सखल भागातले जे रस्ते पाण्याखाली गेलेले होते ते त्या ठिकाणचा पाण्याचा निचरा झालेला आहे. मुख्य रस्ते जे आहेत या ठिकाणी सुरळीत वाहतूक सुरू झालेली आहे. मात्र जे महत्त्वाचं नालासोपारा पश्चिम रेल्वेचं जे स्थानक आहे त्या स्थानकाच्या परिसरामध्ये मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचलं असल्यामुळं